स्वयंविलंब भिवंडी मी विनंती करतोय तर मी विनंती करतोय माननीय श्री मदनमोहनजी नाईक साहेबांना ज्यांच्या भाषणाची आतुरता सर्वांनाच असते कुठलीही स्पर्धा असो एक मोलाचं त्यांचं भाषण आणि मोलाचे शब्द त्यांचे नेहमीच असतात साहेबांना विनंती असेल की साहेब आपलं भाषण आपण सुरुवात करायची आहे चला दोन्ही संघ बघा माननीय श्री मदनमोहनजी नाईक साहेब भाषण करतायत विनंती असेल दोन्ही संघांना की आपण समोर यायचं आहे आणि निश्चितच त्यांचे जे शब्द असतात त्यांच्या शब्दांमधून काही ना काही शिकण्यासारखं असतं सौरव माले आणि संघ आपण समोर यायचं आहे तसेच मिक्की चाविंद्रा आपण सुद्धा समोर यायचं आहे माननीय श्री मदनमोहनजी नाईक साहेब भाषण करतायत प्लीज आपण समोर यायचं आहे चला पिच वरती खेळायचं नाहीये विनंती असेल महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन पवित्र स्मृतीस अभिवादन करून व्यासपीठावर विराजमान झालेल्या आजच्या कार्यक्रमात भिवंडी शहराचे उपशहर प्रमुख विश्वनाथ नाईक शाखा प्रमुख सुरेश पाटील आमचे विभाग प्रमुख रणजित नाईक माझे सहकारी उपशहर प्रमुख श्रीनाथ पाटील योगेश गुरवी विनायक ठाकरे सचिन तरे बंडू भुईर तसेच प्रगतीचे अध्यक्ष प्रकाश पाटील गजेंद्र गुरवी वाहतूक सेवेचे अध्यक्ष रमेश तरे
तर यानंतर सत्कार सन्मानाकडे आपण विळतोय. मी विनंती करतोय दीपेश गुरुनाथ तरे यांना की त्यांनी आमच्या सत्कार सन्मानाचा मान घ्यायचा आहे. अजय पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार सन्मान होतोय. उद्योगपती टिटवाला दीपेश गुरुनाथ तरे यांना विनंती असेल की त्यांनी आमच्या सत्कार सन्मानाचा मान घ्यायचा आहे. भिवंडीचे दाक्षिण राजा आपल्यातून रजा घेताना बहुमूल्य वेळ दिला. बाबा आपले आभार. उद्योगपती टिटवाला दीपेश गुरुनाथ तरे यांचा सत्कार सन्मान होताना यानंतर विनंती करतो मी प्रल्हाद नाईक काका आपण सुद्धा यायचंय समोर, आपला सुद्धा सत्कार सन्मान होईल. विनंती करतोय विजय पाटील यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण प्रल्हाद नाईक यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. सातत्याने क्रिकेट खूप पूर्वीपासून खेळत आले. विजय पाटील यांच्या शुभ हस्ते यानंतर विनंती करतोय मी सदाशिव पाटील यांना की त्यांनी आमच्या सत्कार सन्मानाचा मान घ्यायचा आहे. प्रमोद पाटील यांना विनंती असेल की त्यांच्या शुभ हस्ते तर यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे आपण वळतोय. यानंतर आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे वळतोय. पारितोषिक वितरण सोहळा आम्हाला सुंदर ट्रॉफी स्पॉन्सर केले राजेंद्र भाऊ कुळवी यांनी. यानंतर चतुर्थ पारितोषिक मॅन ऑफ द मॅच किरण मडवी. यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देताना अंतिम सामन्यामध्ये चांगली कामगिरी केलेली. यानंतर आपण चतुर्थ पारितोषिक 4 नंबरची ट्रॉफी आणि 4 नंबरचे ट्रॉफी जाते नील एंटरप्राइजेस डुंगे संघाला. चला डुंगे संघाचा कोणी प्रतिनिधी आला असेल तर आपण यायचंय. नील एंटरप्राइजेस डुंगे विनंती करतो विनायक मात्रे सचिनदादा तारे आणि बंडू भोईर यांना की यांच्या शुभ हस्ते नील एंटरप्राइजेस डुंगे या संघाला मॅन ऑफ द मॅच चतुर्थ पारितोषिकची ट्रॉफी द्यायची. स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा संघ नील एंटरप्राइजेस डुंगे. यानंतर 3 नंबरची ट्रॉफी रिग्नेश इलेव्हन राहणार संघाला विनंती असेल त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगला परफॉर्मन्स करण्यात आला होता, मात्र सेमी फायनल मध्ये पराभूत झाला हा संघ. रणजित नाईक योगेश गुळवी यांना श्रीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते विनंती असेल की त्यांनी ही ट्रॉफी द्यायची आहे. विघ्नेश इलेव्हन राहणार हा संघ या स्पर्धेचा 3 नंबरचा मानकरी ठरतोय. यांना विनंती करतोय, विजय पाटील यांना विनंती करतोय आणि प्रल्हाद नाईक यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते रनर अप ची ट्रॉफी द्यायची आहे. चला साहेबांना विनंती असेल दीपेश गुरुनाथ तरे, विजय पाटील आणि प्रल्हाद नाईक. चला संघ यायचंय.
रनर अप संघ विकी चाविंद्रा. यानंतर स्पर्धेचा बेस्ट बॉलर ज्याने स्पर्धेमध्ये 13 विकेट घेतल्या, 18 धावा दिल्या आणि 2 सामन्यांमध्ये 5-5 गडी बाद केले. संघाचं नाव आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. त्याने कालच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केली, मात्र त्याचा संघ इथपर्यंत पोहोचू शकला नाही. संघाचं नाव आहे रुहानी एंटरप्राइजेस मालोडी संघाचा स्वराज. चला, मालोडी संघाचा स्वराज किंवा आजूबाजू परिसरातील एखादे खेळाडू देखील असेल किंवा त्यांना मित्र जसे असेल त्यांनी यायचंय आणि ट्रॉफी कलेक्ट करायचे. उत्कृष्ट गोलंदाज स्वराज, मालोडी संघाचा स्वराज. कोणीही असेल मालोडी किंवा आजूबाजूचा परिसर किंवा मित्र असतील तरी यायचंय. उत्कृष्ट गोलंदाज रुहानी एंटरप्राइजेसचा स्वराज. चला, नाहीये. यानंतर विनंती करतोय उत्कृष्ट फलंदाज ज्याने 45+ धावा या स्पर्धेत कुठल्या. संघाचं नाव आहे विकी चाविंद्रा आकाश. उत्कृष्ट फलंदाज विकी चाविंद्रा आकाश. चांगली गोलंदाजी केली होती आकाशाने, मात्र विकेट प्राप्त करता आले नव्हता. मात्र टप्प्यावरती गोलंदाजी होती आकाशाची. विशाल म्हात्रे आणि राजादादा नाईक यांच्या शुभ हस्ते, रंगनाथ तारे या तिघांच्या शुभ हस्ते ट्रॉफी द्यायचे. बघा, मॅन ऑफ द सिरीज साठी 2 नावं होती आणि दोघांमध्ये सुद्धा खूप क्लोज होता. मात्र अंतिम सामन्यामध्ये ही बाजी पलटली. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय किरण मडवी. मॅन ऑफ द सिरीज किरण मडवी. चला, आपण यायचंय. रमेश तरे, अरुण पाटील, प्रकाश पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला संघ या खेळाडू किरण मडवी त्याने फायनलच्या सामन्यामध्ये 60 धावा कुठल्या. मॅन ऑफ द सिरीज किरण मडवी. खूप अभिनंदन किरण. यानंतर रुहानी स्वयं 11 भिवंडी संघाला विनंती करतोय की सौरव माली आणि संपूर्ण संघ घेऊन आपण यायचंय. एक जबरदस्त संघ सौरव माली याने बांधलेला आहे आणि स्वर्गीय द्रौपदीबाई राजाराम पाटील स्फूर्ती चषकाचा 2024चा मानकरी ठरलेला आहे. स्वर्गीय द्रौपदीबाई राजाराम पाटील स्फूर्ती चषकाचा मानकरी स्वयं 11 भिवंडी. प्रथम पारितोषिक स्वयं 11 भिवंडीला जातोय. खूप चांगल्या प्रकारे खेळ केला भिवंडी, स्वयं 11 भिवंडी. आणि प्रथम पारितोषिक मी विनंती करतोय गजेंद्र प्रभाकर गुळवी, तसेच संपूर्ण मंचाला चला भाऊ आणि संपूर्ण मंच प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय स्वयं 11 भिवंडी. खूप खूप अभिनंदन सौरव माली, किरण मडवी, अशफाक अँड टीम. खूप खूप अभिनंदन सौरव माली अँड टीम. प्रकारे एन्जॉय केला आणि स्पर्धा पार पाडली.